नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बसमध्ये प्रवास करण्यासाठी म्हणजे एस-टी बसमध्ये प्रवास करताना तुम्हाला जर कुठली सवलतीचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला आता एन-सी-एम-सी कार्ड लागणार आहे आणि या एन-सी-एम-सी कार्डची नोंदणी सुरू झालेली आहे. या कार्डसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, हे कार्ड तुम्हाला कुठे मिळणार आहे, यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं WhatsApp तसेच टेलिग्राम चॅनलही असून त्यावर आपण वेळोवेळी येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देत असतो. त्यामुळे तेही जॉइन करायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग पाहूयात की एन-सी-एम-सी कार्डसाठी नोंदणी सुरू झालेली आहे. ही नोंदणी तुम्हाला कुठं करायची आहे आणि कागदपत्रे काय लागणार. एन-सी-एम-सी कार्डची नोंदणी सुरू झालेली आहे आणि हे कार्ड तुम्हाला सध्या बस आगारामध्ये म्हणजे बस डेपोमध्ये जाऊन याची नोंदणी करायची आहे. हे कार्ड काढून घ्यायचं आहे. नोंदणी करत असताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर लागणार आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला तुमचा सरळ आय-डी लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर लागणार आहे. आणि जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला यू-डी-आय-डी कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर लागणार आहे. ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला बस आगारामध्ये जायचं आहे. तुमच्या एस-टी महामंडळामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी ही कागद द्यायची आहेत आणि तुमचं कार्ड बनवलं जाईल. या कार्डसाठी तुमच्याकडून ₹199 चार्ज केले जातील. जी-एस-टीसह ही रक्कम आहे. तुम्हाला ₹199 मध्ये हे कार्ड मिळणार आहे. हे कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही या कार्डमध्ये रिचार्ज करू शकता आणि तुम्हाला यामध्ये बस तिकीट घेत असताना हे कार्ड आता इथून पुढे वापरायचं आहे. एन-सी-एम-सी कार्ड तुम्हाला आता नोंदणी केल्यानंतर कुठे मिळणार आहे, तर हे कार्ड तुम्हाला त्याच बस आगारामध्ये बस डेपोमध्ये मिळणार आहे जिथं तुम्ही नोंदणी केलेली आहे. जर तुम्ही ही बसने प्रवास करत असाल आणि यामध्ये तुम्हाला सवलतीचा फायदा घ्यायचा असेल, तर हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्या. तुमचे कार्ड कशाप्रकारे असणार आहे, या ठिकाणी याचा डेमो पाहू शकता. यामध्ये दुसऱ्या बाजूला तुमचा फोटो असणार आहे, नाव असणार आहे आणि अशा प्रकारचं कार्ड तुम्हाला दिलं जाणार आहे. ज्यांना हे कार्ड काढायचं आहे त्यांच्यासाठी आता नोंदणी सुरू झालेली आहे. लवकरात लवकर तुमचं हे कार्ड काढून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.